हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर भाऊबीजेचा सण तर झाला. भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी मी माझ्या भाऊजयांना बोलवलं जेवायला की तुम्ही पण या. तर त्यातल्या काही भाऊजयांचे काहीच प्रॉब्लेम होते. कोणाला दिवाळी नव्हती करायची. भाऊ एवढे आहेत म्हटल्यावर भाऊजया पण तेवढ्याच असतील. पण ज्यांना पॉसिबल झालं त्या आल्या. तर त्या विचारत होत्या लवकर येऊ का काम वगैरे करायला. मी बोलले की नको, त्या आल्या खाऊ वगैरे घेऊन. त्यांना सांगत होती की काहीच खाऊ माझ्यासाठी आणू नका, मिठाई वगैरे खाऊन खूप कंटाळा आला. तरी पण त्यांनी असं काय काय भरपूर आणलं माझ्यासाठी आणि विन्सीसाठी. मग मी असं स्टार्टर वगैरे त्या यायच्या अगोदरच बनवलेलं, कारण की मला त्यांना काही कामं नव्हती सांगायची. घरी पण कामच करतात. म्हटलं की इथे येऊन तरी कामं नका करू. मस्त मग त्यांना असं गरम गरम हे स्टार्टर बनवलेलं. मग आम्ही बसलो खायला गप्पा गोष्टी करत. असं मग अजून येत होत्या मागणं. ज्यांना जमलं त्या दिवशी ॲक्च्युली काही प्रोग्राम पण होते तिथे. काही बहिणीचं गेलेल्या, त्यांना नाही जमलं यायला. म्हटलं की ठीक आहे, पुढच्या वेळेस या. मग अशा ज्या आल्या त्यांच्यासोबत मी बसून अशा गप्पा वगैरे मारल्या आणि तो दिवस एन्जॉय केला. आणि पाऊस पण भरपूर होता. ताईसांना पण बोलवलेलं. पण दुसऱ्या पण दिवाळीची सुट्टी असल्यामुळे कोण कोण बाहेर फिरायला पण गेलेल्या. एक ताई आली, दुसऱ्या ताईची तब्येत बिघडलेली तर त्यांना यांना पॉसिबल नाही झालं. मग नंतर ताई आणि दुसरी वहिनी आली. मग त्यांच्यासाठी मी गरम गरम पापड घेऊन आली. म्हणजे वहिनी तिकडे फ्राय करून देत होती. तिला बोलली मला हेल्प नको करू, तरी पण ती करतच होती की नको ताई, तुमची तब्येत अशी आणि तुम्ही उगाच आम्हाला जेवायला वगैरे बोलवलं आहे, तर बरं घे बाई कर मदत. दिले तिला काम. त्या करत होत्या. अशा ताईचं वगैरे बाय करायला लागलं. बाहेर खूपच पाऊस होता. दादा यांना घेऊन आलेला. मग नंतर स्टार्टर खाऊनच पोट भरतं हे मला माहिती आहे. मग मी जेवणासाठी जास्त काय बनवलं नाही. फक्त मटण आणि भाकरी, सलाड वगैरे केलेलं बस. मग ते पण त्या लोकांनी फक्त एक एक भाकरी खाल्ल्या. कोणी अर्धी खाल्ली तर कोणी 2 घास खाल्ले आणि स्टार्टर खाऊनच पोट भरलेलं. मग असं जेवलं वगैरे. मग वहिनीसांनी परत प्लेट वगैरे होतेला. त्यांना सांगत होती नको करू, तरी पण त्या मला हेल्प करतच होत्या. मग असं आम्ही काय काय उचललं. मग एकटीने भांडी वगैरे घासली. इथे वहिनीने हेल्प केली किचन वगैरे साफ करायला. मग असं केलं. विन्सी पण तिकडे होती. विन्सीचं काही ना काही चाललेलं मस्ती. हे बघा विन्सीची कशी मस्ती चालली आहे. चेन तोंडामध्ये घालते वेडाबाई. मग नंतर ते जायला नाही देखतात. तो विन्सी असं बाय करते. तिची माऊ तिला किस्से घेते. ती माऊला सांगते जाऊ नको, घरीच राहा. सगळ्यांचं बिझी शेड्यूल असल्यामुळे सगळ्यांनाच घाई होती घरी जायची. आणि पाऊस पण भरपूर जोरात पडत होता. मग असा दादा त्यांना घेऊन जातो. बरं झालं तो आले. तर मी हॅप्पी तर झाली, पण दुसऱ्या सगळ्या वहिनीसांची पण मला खूप आठवण आली. त्या असत्या तर अजून एन्जॉय करायला भेटलं असतं आणि बरं पण वाटलं असतं. ठीक आहे, नेक्स्ट टाईम सगळ्यांनी नक्की या. मला काही कारणं नका देऊ, नक्की या. मग नंतर विन्सी अशी त्यांना बाय करत होती. बाय बाय. बरी काय मागे लागली नाही कोणाच्या. ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.